दीज आर द 3 टाइप ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस. हे पॉलिमरायझेशनच्या काय आता प्रोसेस आहे. या प्रोसेसनुसार आपण पॉलिमर्स तयार करत असतो. आता तुम्हाला माहिती आहे की ऍडिशन पॉलिमरायझेशन करण्यासाठी जे मोनोमर पाहिजे असते, बघा मोनोमर मीन्स स्टार्टिंग केमिकल कंपाऊंड्स. मोनोमर पाहिजे असतं तो कसा असला पाहिजे, विनिलिक पाहिजे. विनिलिक फंक्शनल ग्रुप असणारा असेल तर तो जनरली काय करणार आहे, ऍडिशन टाइपचं पॉलिमरायझेशन तयार करेल. विदाउट एलिमिनेशन ऑफ एनी न्यूट्रल मॉलिक्युल्स दिस मोनोमर्स आर जॉईन टू फॉर्म द पॉलिमर्स. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये काय असते तेही माहिती आहे तुम्हाला, की जेव्हा मोनोमर्स जॉईंट होतील तर दे फॉर्म द पॉलिमर्स विथ द रिमूव्हल ऑफ सर्टन न्यूट्रल मॉलिक्यूल. रिमूव्हल ऑफ सर्टन न्यूट्रल मॉलिक्यूल. न्यूट्रल मॉलिक्यूल रिमूव्ह करून कंडेन्स होतील ते, बरोबर आहे. न्यूट्रल मॉलिक्यूल सच ॲज वॉटर, अल्कोहोल या टाईपचे मॉलिक्यूल ते रिमूव्ह करतील आणि कंडेन्स होतील. आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये काय असते, जो मोनोमर असतो दॅट मोनोमर्स कंटेन फंक्शनल ग्रुप ऍट टर्मिनल पोझिशन्स. टर्मिनल चेनवर पोझिशन्सवर फंक्शनल ग्रुप असला पाहिजे. आणि रिंग ओपनिंग चे वाले जे असतात तर त्यांच्यामध्ये सायक्लिक मोनोमर असते. सायक्लिक मोनोमर जस्ट लाईक द सायक्लिक इथर, लॅक्टम्स या प्रकारचे, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम यांच्यामध्ये काय असते, सायक्लिक मोनोमर्स असतात बघा. आणि सायक्लिक मोनोमर्स ओपनिंग होऊन त्यांच्यापासून पॉलिमरायझेशन बनणार आहे. तर आपण पहिली जी प्रोसेस आहे कोणती, ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन हे कम्प्लीट समजून घेणार आहोत, यांचं मेकॅनिझम समजून घेणार आहोत की नेमकं ऍडिशन पॉलिमरायझेशन किती स्टेप मध्ये होते आणि हा पॉलिमर्स कसा बनतो. तर आपण ऍडिशन पॉलिमरायझेशन पाहून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर नॅचरली ह्या सर्व पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये कोणतं पॉलिमरायझेशन पहिल्यांदा स्टडी करून राहिलो, ऍडिशन पॉलिमरायझेशनचं मेकॅनिझम सुद्धा स्टडी करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऍडिशन पॉलिमरायझेशन. त्या ऍडिशन पॉलिमरायझेशनची सुरुवातीला आपण डेफिनेशन सांगणार आहोत, आहे की नाही, की हे अशी प्रोसेस आहे. ऍडिशन पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस. डेफिनेशन्स व्यवस्थित लिहायचे आपल्याला. बघा विचारू शकते आपल्याला, ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन इज द प्रोसेस. एक प्रोसेस आहे, इज द प्रोसेस. या प्रोसेस मध्ये काय होणार आहे की ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स, ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स, formation of polymers by addition of monomers, by addition of monomers without eliminations of neutral molecule. एडिशन पॉलिमरायझेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स. एडिशन पॉलिमरायझेशन एक प्रोसेस आहे पॉलिमरायझेशन करायची. बाय एडिशन ऑफ द मोनोमर्स विदाउट एलिमिनेशन ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल इज कॉल्ड एडिशन पॉलिमरायझेशन. यालाच काय म्हणतो आपण, एडिशन पॉलिमरायझेशन म्हणतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर एडिशन पॉलिमरायझेशन करत असताना आपल्याला काहीच पाठ करायचं काम नाहीये. तर जनरली जे मोनोमर असतात, आहे की नाही, एडिशन पॉलिमरायझेशनचे खूप एक्झाम्पल आहे. जसं पॉलिथिन, पॉलिइथिलीन हे एडिशन पॉलिमरायझेशनचं एक्झाम्पल आहे. पीव्हीसी हे एडिशन पॉलिमरायझेशन एक्झाम्पल आहे. आता एडिशन पॉलिमरायझेशन मध्ये जे मोनोमर्स वापरतो आपण, आहे की नाही, तो विनिलिक टाईपचा असतो. काय, विनिलिक फंक्शनल ग्रुप असणारा मोनोमर्स म्हणतो आपण याला, फंक्शनल ग्रुप असणारे. आता विनिलिक फंक्शनल ग्रुप म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपण काय म्हणतो, विनिलिक कार्बन. आणि याला जर एखादा फंक्शनल ग्रुप आला, सायनाइड, आहे की नाही, क्लोराइड, तर याला आपण विनिल सायनाइड, विनिल क्लोराइड किंवा याला ऍक्रिलोनाइट्राइल म्हणतो आपण. तर अशा टाईपचे मोनोमर्स असतात, तेच एडिशन पॉलिमरायझेशन करणार आहे. तर एडिशन पॉलिमरायझेशनचं मेकॅनिझम शिकून राहिलो आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे, काय शिकायचं आहे आपल्याला, मेकॅनिझम ऑफ एडिशन पॉलिमरायझेशन. आपण एडिशन पॉलिमरायझेशनचं मेकॅनिझम समजून घेऊन राहिलो आज. तर एडिशन पॉलिमरायझेशनचं मेकॅनिझम करत असताना आपण 3 स्टेप मध्ये करतो बेसिकली. बघा लक्षात ठेवायचं आहे.
3 स्टेप मध्ये जर आपण करत असतो स्टेप इन्व्हॉल्ड इन द ऍडिशन पॉलिमरायझेशन, तर स्टेप फर्स्ट मध्ये काय होत असते, चेन इनिशिएशन स्टेप म्हणतो आपण त्याला. चेन इनिशिएशन स्टेप. चेन इनिशिएशन स्टेप म्हणजे आपण सुरुवातीला चेन इनिशिएट करणार आहोत. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे यांचा. आपण कोणतं स्टडी करणार आहोत, फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम ऑफ ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशनचं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. त्यामध्ये सर्वात पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन स्टेप, दुसरी आहे चेन प्रपोगेशन. चेन प्रपोगेशन स्टेप आहे की नाही. आणि थर्ड स्टेप असते की चेन टर्मिनेशन. काय असणार आहे, चेन टर्मिनेशन. जी प्रपोगेट झालेली चेन आहे त्याला आपल्याला टर्मिनेट करून पॉलिमरायझेशनची प्रोसेस स्टॉप करायला लागेल, म्हणून चेन टर्मिनेशन स्टेप. आता ह्या तिन्ही स्टेप आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर सुरुवातीला आपण चेन इनिशिएशन स्टेप पाहू. पहिली स्टेप कोणती आहे, चेन इनिशिएशन स्टेप. आता चेन इनिशिएशन स्टेप मध्ये आपण काय करत असतो, इथे एक परऑक्साईड वापरत असतो. मग तो परऑक्साईड तुम्ही कोणता वापरू शकता, बेन्झॉइल परऑक्साईड वापरू शकता. बेन्झॉइल परऑक्साईड वापरू शकता. हा सुद्धा इनिशिएटर वापरू शकता. ऍसिटिल परऑक्साईडही वापरू शकता. ऍसिटिल परऑक्साईडही वापरू शकता चेन इनिशिएशन साठी. आणि तिसरा आपण ऍसिटिल, बेन्झॉइल किंवा कोणताही परऑक्साईड आपल्याला वापरता येते असं काही नाही. टर्शरी ब्युटिल परऑक्साईडही वापरू शकतो आपण. टर्शरी ब्युटिल परऑक्साईड यापैकी कोणताही वापरा जो आपला ऍडिशन पॉलिमरायझेशनची चेन इनिशिएशन करेल, म्हणजे प्रोसेस पॉलिमरायझेशनची स्टार्ट करेल, म्हणून याला आपण चेन इनिशिएशन स्टेप म्हणत असतो. आता बेसिकली चेन इनिशिएशन स्टेप मध्ये आपण घेऊ ऍसिटिल परऑक्साईड. कोणता घेऊ, ऍसिटिल परऑक्साईड. आपण कोणताही घेतला तरी चालते, तर आपण ऍसिटिल परऑक्साईड घेऊ. ऍसिटिल परऑक्साईड काय करणार आहे, हा वाला फॉर्म्युला जो आहे तो ऍसिटिल परऑक्साईड. परऑक्साईड म्हणजे डायऑक्सिजन, अशी लिंकेज जी असते त्याला परऑक्साईड म्हणतो. हा ऍसिटिल परऑक्साईड आहे. हा ऍसिटिल परऑक्साईड आपण काय केला, हीट केला याला, तर ही काय होईल, होमोलॅटिकली ब्रेक होईल. एक फ्री रॅडिकल हा आणि एक फ्री रॅडिकल हा, असे दोन ऍसिटेट फ्री रॅडिकल्स बनल. काय बनल, ऍसिटेट फ्री रॅडिकल्स. हे जे ऍसिटेट फ्री रॅडिकल्स आहे हे पुन्हा ब्रेक होतील, यांचं डिकार्बॉक्सिलेशन होईल. होमोलॅटिकली पुन्हा हा ब्रेक होईल. एक इलेक्ट्रॉन्स हा घेईल, एक इलेक्ट्रॉन्स हा घेईल, आणि अशा प्रकारे आपल्याला मिथिल फ्री रॅडिकल्स आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिकार्बॉक्सिलेशन होऊन हा झाला तुमचा इनिशिएटर. इनिशिएटर म्हणतो आपण याला, चेन इनिशिएटर. आता हा जो चेन इनिशिएटर तयार झाला, दी चेन इनिशिएटर कंबाईन्स विथ वन ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ इथिलीन. पॉलिमरायझेशन प्रोसेस मध्ये तो काय करल, इथिलीन मॉलिक्यूल सोबत काय करल, कंबाईन होईल. अँड इट प्रोड्यूस अ लार्जर फ्री रॅडिकल्स. तो काय करल, असा एक लार्जर फ्री रॅडिकल्स बनल. बरोबर आहे, असा लार्जर फ्री रॅडिकल्स बनल. आणि दिस इज द इनिशिएशन ऑफ पॉलिमरायझेशन. हे पॉलिमरायझेशनची प्रोसेस काय, इनिशिएशन आहे, आणि म्हणून दिस इज कॉल्ड ॲज चेन इनिशिएशन स्टेप. काय होणार आहे, चेन इनिशिएशन स्टेप. आता दुसरी जी आहे ती आहे चेन प्रपोगेशन स्टेप. सेकंड स्टेप कोणती आहे, चेन प्रपोगेशन. प्रपोगेशन, चेन प्रपोगेशन स्टेप. आता चेन प्रपोगेशन होणे म्हणजे काय होणे, की हा जो लार्जर फ्री रॅडिकल्स आहे तो 1000 ऑफ इथिलीन मॉलिक्यूल सोबत कंबाईन होईल. दिस लार्जर फ्री रॅडिकल्स फॉर्म इन initiation step, chain initiation step combines with 1000 of ethylene molecules, thousands of ethylene molecules सोबत combine होईल and produce a bigger size free radicals. आपल्याला काय भेटल, असा एक खूप मोठा असा बिगर साईजचा फ्री रॅडिकल्स भेटल. बघा लक्षात ठेवायचं आहे, करोडो इथिलीनचे मॉलिक्यूल कंबाईन होईल आणि अशा प्रकारे बिगर साईज फ्री रॅडिकल्स भेटल. बिगर साईज फ्री रॅडिकल्स. दिस इज कॉल्ड ॲज चेन प्रपोगेशन स्टेप. चेन प्रपोगेशन स्टेप मध्ये काय सांगसाल, दी लार्जर फ्री रॅडिकल्स कंबाईन विथ 1000 ऑफ इथिलीन मॉलिक्युल्स टू फॉर्म द बिगर साइज फ्री रॅडिकल्स. अशा प्रकारे दिस इज कॉल्ड ॲज चेन प्रपोगेशन स्टेप. याला आपण काय म्हणतो, चेन प्रपोगेशन स्टेप. नाउ द थर्ड स्टेप इज चेन टर्मिनेशन.
थर्ड स्टेप कोणती आहे आपली? चेन टर्मिनेशन स्टेप. चेन टर्मिनेशन स्टेप. आता चेन टर्मिनेशन स्टेप मध्ये काय होणार आहे की दिस चेन प्रोपोगेटेड जो झालेला बिगर साईजचा फ्री रॅडिकल आहे दे आर कंबाईन्स. आता चेन टर्मिनेशन आपण काय करतो? बाय स्टॉपिंग द सप्लाय ऑफ, आपण काय करणार आहोत, जो सप्लाय आहे कशाचा? इथिलीन मॉलिक्यूलचा. बाय स्टॉपिंग द सप्लाय ऑफ इथिलीन मॉलिक्यूल चेन टर्मिनेशन करू शकतो. किंवा बाय ऍडिंग द इम्प्युरिटीज, ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची इम्प्युरिटी टाकून सुद्धा चेन टर्मिनेट करू शकतो. आणि फायनली बाय कपलिंग ऑफ टू bigger free radicals which is formed in the chain propagation step. जो असा आपला चेन प्रोपोगेशन स्टेप मध्ये हा जो मोठावाला फ्री रॅडिकल बनला होता आहे की नाही, मी असे लाखो इथिलीन मॉलिक्यूल कंबाईन करून जो फ्री रॅडिकल बनवला होता तो अशा दुसऱ्या एका इथिलीन फ्री रॅडिकल सोबत म्हणजे बिगर साईज ऑफ इथिलीन फ्री रॅडिकल्स जो आहे हा प्रोपोगेटेड स्टेप मधला, हे दोघ जण काय होतील? कंबाईन होतील अँड दे फॉर्म द बिगर साईज पॉलिमरिक मॉलिक्युल्स. अँड दिस इज द फिनॉमिना ऑफ chain growth polymerization or addition polymerization. In this way the polymeric chains are terminate. अशा प्रकारे आपण हे पॉलिमरिक चेन काय करणार आहोत? टर्मिनेट करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे ना. In this way addition polymers are formed, है की नाही? अशा प्रकारे हे पॉलिइथिलीन तयार होईल. तर दिस इज द मेकॅनिझम इन्व्हॉल्व्ड इन द फ्री रॅडिकल एडिशन रिएक्शन्स, है ना. तर आपल्याला विचारू शकतात, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ फ्री रॅडिकल एडिशन रिएक्शन्स. फ्री रॅडिकल एडिशन पॉलिमरायझेशनचा मेकॅनिझम एक्सप्लेन करा म्हणाल बाय युझिंग इथिलीन म्हणजे पॉलिइथिलीन तयार करण्यासाठी, है ना. असं आपण कोणत्याही याच्यासाठी घेऊ शकतो. इथपर्यंत सर्वांना समजलं. आता आपल्याला अलग अलग पॉलिमरायझेशनची दुसरं आपल्याला कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन पाहायचं आहे. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणजे इट इज द पॉलिमरायझेशन प्रोसेस in which formation of polymers with the elimination of certain neutral molecules such as water or alcohol called as condensation polymerizations. आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन्स मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. दुसरं वालं जे आहे आपण ते शिकून राहिलो आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, बरोबर आहे. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण काय करणार आहोत, तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये काय होणार आहे, पॉलिमर्स तयार होणार आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स, याची ही डेफिनेशन जर करायची असेल आपल्याला तर ही एक प्रोसेसच आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स याची डेफिनेशन्स करू आपण. पॉलिमर्स फ्रॉम मोनोमर्स, फ्रॉम कोणापासून तयार करणार आहोत, फ्रॉम मोनोमर्स with the eliminations of neutral molecule is called condensation polymerization. आता कंडेन्सेशन पॉलिमर जेव्हा आपण तयार करतो आहे की नाही, फॉर एक्झाम्पल कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये नायलॉन 6,6 स्टेरिलीन हे त्यांचे एक्झाम्पल आहेत. आता कंडेन्सेशन मध्ये पॉलिमरायझेशन मध्ये काय होणार आहे, जे मोनोमर्स यूज करणार आहोत आपण, बघा लक्षात ठेवायचं इथे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की हे जे मोनोमर्स आपण यूज करणार आहोत दे आर पॉलिफंक्शनल ग्रुप मोनोमर्स म्हणजे इथे जे मोनोमर्स राहतील ते पॉलिफंक्शनली ग्रुप वाले मोनोमर्स राहतील. जसं मी फॉर एक्झाम्पल एक पॉलिमरायझेशन दाखवतो तुम्हाला. जसं आपण एक पॉलिमर्स तयार करू नायलॉन 6,6चं, त्यासाठी आपण एक ऍडिफिक ऍसिड घेऊ. ऍडिफिक ऍसिड म्हटलं की 6 कार्बन वाला एक ऍसिड आहे, याला आपण कोणता ऍसिड म्हणतो, ऍडिफिक ऍसिड म्हणतो. अशा प्रकारे आहे की नाही.
हा 6 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि एक 6 कार्बन वाला अमाइन घेतला आपण CH2/6NH2 हेक्सा मिथिलीन डायमीन. आणि यांचं जर आपण पॉलिमरायझेशन केलं तर हे ऍसिड आहे, हे बेस आहे. ऍसिड बेस पहिल्यांदा काय तयार करेल, सॉल्ट तयार करेल. अशा प्रकारे एक सॉल्ट तयार होईल, इथं H सुद्धा जाईल, इथेही सॉल्ट तयार होईल. C डबल बॉन्ड O CH2/4 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह, याला काय लागेल आता NH3 पॉझिटिव्ह होऊन जाईल, हे CH2/4 6 आणि इथे काय राहणार आहे NH3 पॉझिटिव्ह. हा सॉल्ट तयार झाला. हे सॉल्ट मग आपण हिटिंग केला आहे की नाही, तर यांचं काय होणार आहे पॉलिमरायझेशन, -H2O निघून जाईल यांच्यामधून, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे एक नायलॉनचा पॉलिमर तयार होईल. CH2/4 C डबल बॉन्ड O, इथे NH, इथे काय होईल NH, CH2/6 पुन्हा NH. अशा प्रकारे एक पॉलिमर्स तयार होईल विथ द एलिमिनेशन ऑफ सर्टन न्यूट्रल मॉलिक्युल्स. सर्टन न्यूट्रल मॉलिक्युल एलिमिनेट होऊन हा पॉलिमर्स तयार होईल, कॉल्ड ॲज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आणि तिसरं जे पॉलिमरायझेशन आहे ते आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग, थर्ड वाला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. बघा आता लक्षात ठेवायचं आहे. तर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन मध्ये काय होणार आहे की ऑलरेडी द सायक्लिक मोनोमर, याच्यात काय असणार आहे सायक्लिक मोनोमर्स है ना. मोनोमर जो असेल तो सायक्लिक मोनोमर्स असेल. आता सायक्लिक मोनोमर्स मध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे सायक्लिक मोनोमर्स राहणार आहे, लॅक्टम्स. लॅक्टम्स कोणाला म्हणतात आपण माहिती आहे की सायक्लिक अमाइड्स आर कॉल्ड ॲज लॅक्टम्स. सायक्लिक इथर राहतात, हे काय राहतात सायक्लिक इथर सुद्धा राहतील हे. अशा प्रकारे जसं एक उदाहरण सांगतो, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनचं एक्झाम्पल आहे नायलॉन 6चं प्रिपरेशन्स. नायलॉन 6च्या प्रिपरेशन्स मध्ये इप्सुलॉन कॅप्रोलॅक्टम घेतात. लॅक्टम म्हणलं की सायक्लिक अमाइड्स 2, 3, 4, 5 आणि 6 6 कार्बन वाला मोनोमर असतील हे सायक्लिक, याला आपण इप्सुलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणू. आणि हा इप्सुलॉन कॅप्रोलॅक्टम जर काय केला पॉलिमराइज केला, आपण याचं पॉलिमरायझेशन केलं इनर्ट गॅसच्या प्रेझेन्स मध्ये, नायट्रोजन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता हा वाला ब्रेक होईल आणि चेन ओपनिंग होईल आणि चेन ओपन होऊन पॉलिमर्स तयार होईल आणि दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज, म्हणून आपण याला काय म्हणत असतो चेन ओपनिंग पॉलिमरायझेशन. दिस इज द पॉलिमर्स नायलॉन 6 आणि हेन्स दिस पॉलिमरायझेशन इज कॉल्ड ॲज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. यालाच आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणतो. असे हे 3 प्रकारचे पॉलिमरायझेशनच्या प्रोसेस आहे ज्याच्यानुसार आपण पॉलिमर बनवत असतो. आपल्या नेचरमध्ये आपण जेवढेही आपल्या सराउंडिंग मध्ये पॉलिमर्स पाहून राहिलो, तर हे पॉलिमर्स या 3च प्रकारच्या पॉलिमरायझेशन प्रोसेसनुसार काय झालेलं आहे तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाठ करायचं कामच नाही. आपल्याला या जेवढेही नेचरमध्ये रबर असो, प्लॅस्टिक असो, कोणतंही पॉलिमर्स तयार हो, ते हे या 3च पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसनुसार तयार झालेलं आहे. एक एडिशन पॉलिमरायझेशन, नॅचरली त्याच्यात डबल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप असेल. जसं रबर आहेत ना, वल्कनायझेशन ऑफ रबर, आपण हे जेवढेही रबर आहेत हे ऍडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल आहेत. कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणजेच जनरली आपण हे जे फायबर्स असतात पॉलिफंक्शनल ग्रुपवाले असेल ते कंडेन्सेशन पॉलिमर्स असतील. अशा प्रकारे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांग